नमस्कार स्टुडंट. आय होप कालचा जो आपला लेक्चर आहे कॉमन नेम सिस्टीमचा त्याचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल. जर नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघा. कॉमन नेम सिस्टीम एकदम इझी याच्यामध्ये मी त्या ठिकाणी टीच केलेला आहे. तुम्हाला नक्की कॉमन सिस्टीम जी आहे तर ती कळणार आहे. आता नेमकं कॉमन सिस्टीम मध्ये जनरली काय होतंय की काही नावांमध्ये नेमिंग करण्यासाठी कन्फ्युजन होतंय. जर मल्टिपल ग्रुप त्या ठिकाणी प्रेझेंट आहे किंवा जनरली एकाच कंपाऊंडला 2 किंवा 3 ब्रांचिंग आहे तर मग त्या ठिकाणी कॉमन नेम सिस्टीमचे जे रूल्स आहे किंवा जे जनरली आपण पॉइंट्स बघितले तर ते नेमिंग करायला थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं. मग आता नवीन जी सिस्टीम आहे तर ती सिस्टीम आहे IUPAC सिस्टीम. आता या IUPAC सिस्टीमने आपण नॉमेनक्लेचर जे आहे तर ते एकदम परफेक्ट करू शकतो. आणि मेन म्हणजे या नॉमेनक्लेचर मध्ये एक पॉइंट फिक्स आहे की कोणत्याही कंपाऊंडचं एकच नेम येणार. टू नेम किंवा 3 नेम्स किंवा कॉमन नेम आहे असं या ठिकाणी राहणार नाही. म्हणजे कन्फ्युजन या ठिकाणी होणार नाही. फक्त तुम्ही IUPAC सिस्टीम जी आहे हा जो व्हिडिओ आहे हा आणि अजून फर्दर 1 किंवा 2 व्हिडिओ जनरली IUPAC सिस्टीमचे प्रिपेअर होतील कारण की याच्यामध्ये अॅलिफॅटिकचं वेगळं येईल आणि अरोमॅटिकचं वेगळं येईल. तर व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला IUPAC सिस्टीम जी आहे याचं नॉमेनक्लेचर एकदम इझिली समजेल. आता या ठिकाणी बघा मी काही ग्रुप्स जे आहे तर ते ग्रुप्स लिहिलेले आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणते कोणते वर्ड्स यूज करायचे आहे कुठे यूज करायचे आहे हे प्रॉपरली लक्षात घ्या. सपोज चेन लेंथ मी या ठिकाणी लिहिलेली आहे फ्रॉम C1 टू C10. आता यांचे नावं आय थिंक सगळ्यांना माहिती असेल. आता हा रूट वर्ड आहे. जसं आता मी सांगितलं तुम्हाला की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मीन्स सिंगल बॉन्ड. त्या ठिकाणी ANE तुम्हाला सफिक्स यूज करायचा आहे. पण जर एखाद्या ग्रुपमध्ये डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे आणि फंक्शनल ग्रुप आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिकेशन साठी जे नेमिंग आहे तर ते चेंज करावं लागेल. मग त्यासाठी आपण फक्त हे रूट वर्ड कन्सिडर करायचे आहे. मग अकॉर्डिंग टू ग्रुप आपण ते नेमिंग जे आहे तर ते चेंज करू शकतो. जसं त्या ठिकाणी C1 असेल तर मिथ, इथ, प्रोप, ब्युटेनचं बट, त्याच्यानंतर पेंट, हेग्स, हेप्ट, ऑक, त्याच्यानंतर नॉनेनचं नॉन आणि डेक. त्याच्यानंतर सपोज टू बी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जर या ठिकाणी असतील तर मग सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, सॉरी डबल बॉन्ड 2 टाइम्स जर असेल, डबल बॉन्ड सिंगल टाइम जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय यूज करणार. आता कन्सिडर नेचर ऑफ कार्बन चेन. दिस वन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हे मी आधीच्या लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल. नाव अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कन्सिस्ट ऑफ 1 डबल बॉन्ड. फक्त एकच डबल बॉन्ड त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. तर मग तुम्हाला त्या ठिकाणी जो सफिक्स यूज करायचा इट्स अ प्रायमरी सफिक्स. तर तो सफिक्स तुम्हाला यूज करायचा आहे ENE. आणि IUPAC सिस्टीम नुसार त्याचं नेम असणार आहे मग अल्किन. आता हा जो अल्क आहे हा अल्क म्हणजे काय घेणार तुम्ही रूट वर्ड्स. ओके. मग कोणताही कार्बन असो कितीही लॉंगेस्ट चेन असो तुम्ही हे घेऊ शकतात. त्याच्यानंतर जर सपोज टू बी या ठिकाणी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर तुम्हाला सफिक्स वायनी घ्यायचा आहे आणि हे घेणार तुम्ही अल्काइन. त्याच्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे पण डबल बॉन्ड किती टाइम्स आहे 2 टाइम्स. तर तुम्ही त्या ठिकाणी डाईन म्हणून हा जनरली वर्ड जो आहे तर तो यूज करणार. अल्कॅडाईन जनरली तुम्हाला हा यूज करायचा आहे. ट्रिपल बॉन्ड पण 2 टाइम्स असेल तर सेम ADI फक्त YNE तुम्हाला सफिक्स यूज करायचा आहे. डाय फॉर 2 बॉन्ड्स. ओके. तर एक वेळेस लक्षात घ्या रूट वर्ड त्याच्यानंतर नेचर ऑफ ग्रुप. जर डबल बॉन्ड 1 टाइम आहे तर काय यूज करणार, 2 टाइम्स आहे तर काय यूज करणार आणि ट्रिपल बॉन्ड पण. ओके. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही हे लिहून घेतलं आणि एक्झाम्पल घेऊन नंतर पुन्हा सॉल्व्ह केलं तर हे डेफिनेटली IUPAC सिस्टीम इझी जाईल. तर नेक्स्ट जो पॉइंट आहे तर तो बघा या ठिकाणी हा जो रूल आहे हा रूल तुम्हाला फॉलो करायचा आहे फॉर द नॉमेनक्लेचर ऑफ IUPAC सिस्टीम. आता या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी सगळ्यात आधी काय यूज करणार तुम्ही प्रिफिक्स. ओके. त्याच्यानंतर रूट वर्ड, त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स
आणि त्याच्यानंतर सेकंडरी सफिक्स. ओके, मी बघा एक्झाम्पल पण घेतला आहे. सपोज आपला जो ग्रुप आहे तर त्या ठिकाणी ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप अल्कोहोल. आता सगळ्यांना माहिती असेल अल्कोहोल म्हणजे फंक्शनल ग्रुप जो असेल तर तो असेल OH. ओके, आता अल्कोहोलचा जो फंक्शनल ग्रुप आहे तर तो आहे ROH. मग हा जो R आहे तर त्याला आपण कन्सिडर करणार रूट वर्ड आणि तो येणार तुमचा अल्क. आता या ठिकाणी जितके पण आपण कार्बन्स लिहिले होते 10 पर्यंत तर त्याच्यापैकी कोणताही रूट वर्ड या ठिकाणी येऊ शकतो, डिपेंड्स ऑन द चेन ऑफ कार्बन. नाव प्रायमरी सफिक्स, जर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे तर त्या ठिकाणी प्रायमरी सफिक्स काय येणार आहे ANE. जर अल्कोहोल हा ग्रुप असेल तर त्या ठिकाणी जो सेकंडरी सफिक्स लागेल तर तो लागेल OL, म्हणून त्या ठिकाणी होऊन जाणार अल्केनॉल. तर घाबरायची या ठिकाणी बिलकुल गरज नाहीये, फक्त हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला प्रॉपरली लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यात आधी प्रिफिक्स यूज करायचा आहे, त्याच्यानंतर रूट वर्ड, त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स आणि त्याच्यानंतर सेकंडरी सफिक्स. ओके, इट्स अ अल्केनॉल. अल्कोहोल जो आहे जर ROH हा ग्रुप असेल तर अल्क, त्याच्यानंतर ANE इट्स अ प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स असणार आहे OL आणि त्याला तुम्ही म्हणणार अल्केनॉल. आता या ठिकाणी मी काही फंक्शनल ग्रुप लिहिलेले आहेत आणि त्यांचे सगळ्यांचे सेकंडरी सफिक्स मी या ठिकाणी लिहिलेले आहे. आपण 1 by 1 ईच अँड एव्हरी फंक्शनल ग्रुप घेऊन नॉमेनक्लेचर करणार आहोत, जेणेकरून पूर्ण नॉमेनक्लेचर IUPSC तुमचं क्लिअर व्हायला पाहिजे. कारण की जर नॉमेनक्लेचर असेल तर 12th स्टँडर्डला ज्या पण रिएक्शन्स आहे रिएक्शन्सचे जे पण ग्रुप्स असतील त्याचे नेमिंग तुम्ही प्रॉपरली करू शकता. अल्डेहाइड जर आहे तर तुम्हाला सेकंडरी सफिक्स AL यूज करायचा आहे. कीटोन जर असेल तर तुम्हाला सेकंडरी सफिक्स जो आहे तर तो यूज करायचा आहे ONE. तो कसा यूज करायचा आहे, काय यूज करायचा तर ते मी स्टेप बाय स्टेप सांगेल. फक्त आता एवढं लक्षात घ्या की तुम्हाला कोणते कोणते सेकंडरी सफिक्स यूज करायचे आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर OIC ऍसिड, सल्फोनिक ऍसिड असेल, सल्फोनिक ऍसिडचा जो ग्रुप आहे तर तो आहे SO3H, इट्स अ सल्फोनिक ऍसिड. त्याच्यानंतर अमाइन NH2 तर तुम्ही या ठिकाणी सिंपल सफिक्स जे आहे तर ते अमाइन या ठिकाणी यूज करू शकतात. सायनाइडचा नायट्राइल किंवा जनरली सायनो पण तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता सायनाइडचा. ओके, काही याच्यामध्ये काही ग्रुप असे आहेत जसं आता सायनाइड हा सेकंडरी सफिक्स नाही यूज केला जात तर तो प्रिफिक्स म्हणून पण यूज केला जातो. ओके, अमाइडचं सिम्पली तुम्हाला अमाइड यूज करायचं आहे. इस्टरचं OATE यूज करायचं आहे. ऍसिड हॅलाइडचं OYL हॅलाइड तुम्हाला यूज करायचे आहे. हे फंक्शनल ग्रुप आहे. आय होप फंक्शनल ग्रुप मी याच्या आधी पण लिहून दिलेले आहे. जर तुमचे लर्न नसतील तर तेवढे लर्न करून घ्या, जास्त नाही, ते 10 ते 15 फंक्शनल ग्रुप असतील. ओके, कारण की त्याच्यावरूनच तुम्हाला IUPSC सिस्टीम किंवा कॉमन सिस्टीम ही प्रॉपरली कळेल. आणि हे त्यांचे जनरली सेकंडरी सफिक्स आहे, याच्यामध्ये सायनाइड किंवा काही जनरली प्रिफिक्स पण आहे, तर ते आपण स्टेप बाय स्टेप बघूच. पण त्या ठिकाणी तुम्हाला काय यूज करायचं आहे तर हे या ठिकाणी मी राईट केलेलं आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. हे बघा, नेक्स्ट जो पॉइंट आहे आता तर तो आहे आपला रूल्स फॉर नेमिंग अ कॉम्प्लेक्स अॅलिफॅटिक कंपाऊंड व्हेन नो फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट. तुम्हाला कॉम्प्लेक्स अॅलिफॅटिक कंपाऊंडला काय करायचं आहे, नेमिंग करायचं आहे. कॉम्प्लेक्स अॅलिफॅटिक म्हणजे काय की ज्या ठिकाणी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच असेल पण जसं आता आपण मिथेन इथेन घेतलंय की ज्याच्यामध्ये फक्त स्ट्रेट चेन होती, पण आता या ठिकाणी कॉम्प्लेक्स मध्ये स्ट्रेट चेन पण असू शकते. जनरली स्ट्रेट चेनच्या ऐवजी ब्रांचिंग त्या ठिकाणी असणार आहे. मग ब्रांचिंग जर असेल तर मग तुम्ही नॉमेनक्लेचर कसं करणार, फंक्शनल ग्रुप प्रेझेंट राहणार नाही. आता फर्स्ट जो रूल आहे आपला तर तो आहे लॉंगेस्ट चेनचा रूल. आता लॉंगेस्ट चेनचा रूल म्हणजे काय, सगळ्यात फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम. तुम्हाला कार्बन ॲटमची सगळ्यात जास्त आणि लॉंगेस्ट चेन जी आहे तर ती काय करायची आहे,
सिलेक्ट करायची आहे. एक्झाम्पल CH3, CH2, CH अगेन CH3. आता मी इथं ब्रांचिंग केली आहे आणि इथं परत CH2 ग्रुप प्रेझेंट आहे. मग या ठिकाणी जी सगळ्यात लॉंगेस्ट चेन येणार आहे तर ती येणार आहे ही. ओके, तुम्ही सेकंड जी चेन आहे तर ती हे पण घेऊ शकता. कंपल्शन नाही आहे की या ठिकाणी तुम्हाला जी लॉंगेस्ट चेन घ्यायची आहे तर ती स्ट्रेटच घ्यायची आहे. फक्त पॉइंट एवढा आहे की एक वेळेस जर तुम्ही पेन ठेवला तर ती चेन तुमची सिलेक्ट व्हायला पाहिजे. ओके, या रीतीने अशी डायव्हर्ट वेने तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही. वाटल्यास अजून एक एक्झाम्पल बघू आपण, म्हणजे अजून जास्त क्लिअर होईल. आता या ठिकाणी बघा, जी लॉंगेस्ट चेन येणार आहे तर ती येणार आहे इथून. जर मी स्टार्ट केली, मी आधीच सांगितलं तुम्हाला की लॉंगेस्ट चेन जी आहे तर ती फक्त स्ट्रेट चेन राहील असं नाही. जास्तीत जास्त कार्बनचे जे नंबर्स आहेत तर ते त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, ऍड व्हायला पाहिजे. आता सपोज मी इथून जर स्टार्ट केलं, ओके, या रीतीची लॉंगेस्ट चेन जी आहे तर ती तुम्हाला प्रिपेअर करायची. किती कार्बन ऑक्युपाय झाले, 1 2 3 4 5 6 7. ओके, जर मी स्ट्रेट चेन घेतली असती 1 2 3 4 5, ओके, तर तुम्हाला मोस्टली लॉंगेस्ट चेन जी आहे तर ती सिलेक्ट करायची आहे. नेक्स्ट जो पॉइंट तुम्हाला घ्यायचा आहे तर तो आहे नंबरिंग ऑफ कार्बन ऍटम्स ऑफ द लॉंगेस्ट चेन. जी लॉंगेस्ट चेन तुम्ही घेतलेली आहे तर त्या लॉंगेस्ट चेनला तुम्हाला नंबरिंग जी आहे तर ती नंबरिंग द्यायची आहे. नंबरिंग देताना एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की जो ब्रांचिंग आहे, ज्या ठिकाणी पण ब्रांचिंग असेल त्या ब्रांचिंगचा जो कार्बन असेल त्या कार्बनला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे. ओके, नंबरिंग ऑफ कार्बन ऍटम्स ऑफ द लॉंगेस्ट चेन मी या ठिकाणी लिहून देते वाटल्यास. ब्रांचिंग कार्बन गेट्स लोएस्ट पॉसिबल नंबर. ओके, ब्रांचिंग कार्बन जो आहे तर त्या कार्बनला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे. आता मी या ठिकाणी एक कंपाऊंड राईट केलेला आहे. सगळ्यात फर्स्ट रूल काय आपला, जनरली सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ऍटम. आता ही लॉंगेस्ट चेन मी स्ट्रेट चेनच सिलेक्ट केली. आता मी नंबरिंग जी आहे तर ती 2 पद्धतीने किंवा 2 वेजने मी देऊ शकते. 1 2 3 4 अँड 5. हा असेल तुमचा ब्रांचिंगचा कार्बन आणि इकडे पण असेल ब्रांचिंगचा कार्बन. आता इकडनं जर मी नंबरिंग दिली तर ह्या कार्बनला किती नंबर येतोय, 3, आणि याला किती नंबर येतोय, 4. ओके, अजून तुम्ही इकडनं जर नंबरिंग दिली तर 1 2 3 4 5. मग ही जी नंबरिंग आहे ह्या नंबरिंगने ह्या कार्बनला कोणता नंबर येतोय, 2, आणि ह्या कार्बनला कोणता नंबर येतोय, 3. तर मोस्ट कन्व्हिनियंट किंवा अकॉर्डिंग टू रूल हा जो नंबरिंग आहे ही नंबरिंग प्रोसिजर यूज केली जाणार आहे. ही नंबरिंग प्रोसिजर रॉंग असेल तर ही नंबरिंग प्रोसिजर जी आहे ही नंबरिंग प्रोसिजर आपल्याला यूज करायची नाही. ओके, या ठिकाणी हा पण लक्षात ठेवायचा की ब्रांचिंगचा जो कार्बन आहे त्या कार्बनला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे. जसं आता या ठिकाणी CH3 आहे तर याला लोएस्ट पॉसिबल नंबर, कमीत कमी नंबरचा नंबर त्या ठिकाणी यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट 2 or more substituent if there is attach. एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टिट्युएंट जर अटॅच असतील आणि ते सबस्टिट्युएंट सेम आहे, ओके, तर ऍज युजल त्या ठिकाणी तुम्हाला प्रिफिक्स यूज करायचे डाय किंवा ट्राय किंवा टेट्रा. जसं बघा याचं मी नेमिंग देऊन सांगते तुम्हाला. जो हा कंपाऊंड आहे लास्टचा CH3 CH2 CH CH अगेन CH3, अगेन येणार तुमचं इथं CH3, इथं पण येणार CH3. ओके,
आता सगळ्यात फर्स्ट रूल वाईज तुम्हाला फॉलो करायचं आहे. पहिला रूल काय आपला, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम. डेफिनेटली आपली लॉंगेस्ट चेन स्ट्रेट चेन आहे. ओके, तुम्ही ही पण चेन घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण आपण स्ट्रेट चेन कन्सिडर करू. दुसरा रूल काय आहे, नंबरिंग आपण इकडनं देणार 1 2 3 4 5. आता किती नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली ब्रांचिंग आहे, सेकंड आणि थर्ड. मग तुम्हाला त्या ठिकाणी नंबरिंग राईट करायची आहे. जेवढ्या नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली ब्रांचिंग असतील तर ते नंबर्स तुम्हाला त्या ठिकाणी राईट करायचं आहे. जसं मी लिहिलं इथं 2, त्याच्यानंतर कॉमा द्या आणि 3 लिहा. ओके, कारण की या ठिकाणी बघा सेकंड नंबर आणि थर्ड नंबरच्या कार्बन ॲटमला काय आहे, ब्रांचिंग. म्हणून तुम्ही या ठिकाणी काय लिहिणार, 2, 3. त्याच्यानंतर तुम्हाला डॅश द्यायचा आहे. डॅश दिल्यानंतर मिथिल ग्रुप आहे दोघं, हा पण मिथिल ग्रुप आहे, CH3 बॉन्ड हा पण मिथिल ग्रुप आहे. मग त्या ठिकाणी दोघं मिथिल ग्रुप असल्यामुळे आपण काय यूज करणार, डाय. आता डायचा जो डी आहे तर तो कॅपिटल असेल, त्याच्यानंतर आय, डाय मिथिल. ओके, गॅप नको त्यांच्यामध्ये, कंटिन्यू तुम्हाला राईट करायचं. किती कार्बनची चेन आपली, 5 कार्बनची चेन असल्या तर आपला रूट वर्ड काय असतो जनरली, पेंटेन. कारण की या ठिकाणी रूट वर्ड पेंटेनच असणार, सिंगल बॉन्ड असल्यामुळे. देअरफॉर 2 3 डाय मिथिल पेंटेन. आय होप हे नॉमेनक्लेचर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. सिंपल आहे, कारण की या ठिकाणी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, 2 ब्रांचिंग आहे, सेकंड नंबर आणि थर्ड नंबरच्या याला मिथिल ग्रुप जो आहे तर तो अटॅच आहे. म्हणून या ठिकाणी असेल 2 3 डाय मिथिल पेंटेन. नाउ नेक्स्ट, when many substituent present, numbering is done with the sum of locant. आता तुम्हाला काय करायचं आहे की खूप सारे सबस्टिट्यूएंट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आता खूप सारे सबस्टिट्यूएंट जर प्रेझेंट आहे आणि नंबरिंग मध्ये जर कन्फ्युजन होते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला नंबरिंग जर सेम वाटतंय तर तुम्हाला काय करायचंय, नंबरिंग दोघं ठिकाणी देऊन बघा आणि फक्त त्यांची सम करून घ्या. ओके, एक्झाम्पल, आता मेनी सबस्टिट्यूएंट्स जर अटॅच असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, सम करायचे आहे. सरळ नंबरिंग देऊन ते नंबरिंग घ्या आणि सम करा. बघा या ठिकाणी मी एक एक्झाम्पल लिहिलेला आहे. तर फर्स्ट रूल आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. डेफिनेटली स्ट्रेट चेनच आपली जनरली लॉंगेस्ट चेन येईल. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट नंबरिंग द्या. आता नंबरिंग देणार 1 2 3 4 5 आणि 6. आता इकडनं नंबर येतोय 2, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 5. ओके, जर बॉटमने जर मी नंबरिंग दिली तर 2 1, इकडनं जर मी नंबरिंग दिली तर 1, त्याच्यानंतर 2 3 4 5 6. आता या ठिकाणी जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की ही नंबरिंग फॉलो करायची की ही नंबरिंग फॉलो करायची, तर सिम्पली काय करा की ज्या ज्या कार्बनला ब्रांचिंग आहे त्यांचे नंबर घ्या. जसं आता मी सपोज ही फॉलो केली तर हा कार्बन याचा नंबर 2, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 5. ओके, जर ऍडिशन जे होते तर ती ऍडिशन होते 11. आता हा जर ही जी नंबरिंग आहे ही नंबरिंग जर मी फॉलो केली तर हा कार्बन नंबर येतो इथं 2, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जो नंबर आहे तर तो आहे 5. 5 + 5 इज इक्वल टू व्हॉट, 10. तर ही जी नंबरिंग आहे ही नंबरिंग या ठिकाणी रॉंग असेल. पण लक्षात घ्या, जर असं कन्फ्युजन तुम्हाला होत आहे तर कन्फ्युजन म्हणजे जे कन्फ्युजन अवॉइड जर करायचं आहे तर अवॉइड करण्यासाठी सरळ तुम्हाला सम करून घ्यायचे आहे. सम करून घ्या. सम केल्यानंतर जी सम लोएस्ट येईल तीच नंबरिंग तुम्हाला यूज करायची आहे. नाउ नेक्स्ट, इफ देअर इज अ डिफरंट अल्किल सबस्टिट्यूएंट. आता त्या ठिकाणी जर डिफरंट अल्किल सबस्टिट्यूएंट जर प्रेझेंट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जनरली अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार जनरली जायचं आहे. ओके, आता अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार जसं आपण कॉमन मध्ये बघितलं आहे, EM जर इथिल ग्रुप असेल तर इथिलचं नेमिंग तुम्हाला आधी करावं लागेल आणि त्याच्यानंतर मिथिल. एक्झाम्पल बघा,
आता या ठिकाणी बघा आपलं जनरली मी 2 डिफरंट ग्रुप्स जे आहे तर ते ग्रुप घेतले. ऑलवेज या ठिकाणी लॉंगेस्ट चेन जी आहे तर ती स्ट्रेट चेन असेल. जर तुम्हाला असं वाटत असेल थोडं चेंज करू तर इकडे आपण चेन इन्क्रीज करून देऊ. ओके, तर या ठिकाणी ही आता लॉंगेस्ट चेन प्रिपेअर होणार आहे. ही एक ब्रांचिंग असेल आणि इकडच्या साईडला एक ब्रांचिंग आहे. ही लॉंगेस्ट चेन साठी तुम्ही ऑल ओव्हर ट्राय करून बघायचं आहे. मोस्टली ज्या ठिकाणी की ज्या चेन मध्ये जास्तीत जास्त कार्बन फिक्स होतात ती चेन तुम्हाला यूज करायची. 1 2 3 4 5 6 7 कार्बन आहे म्हणजे आपला जो रूट वर्ड आहे तर तो रूट वर्ड असेल हेप्टेन. आता नंबरिंग कुठून देणार, इकडनं की इकडनं? जर मी इकडनं नंबरिंग दिली 1 2 3 4 5 6 7 आणि इकडनं जर नंबरिंग दिली 1 2 3 4 आणि 5 येते तर डेफिनेटली मी इकडच्या साईडने नंबरिंग देणार कारण की याला 3 नंबर येतो आणि याला 4. मग अकॉर्डिंग टू अवर रूल लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे 1 2 3 4 5 6 7. आता या ठिकाणी आधी इथिलला लिहिणार का मिथिलला? तर या ठिकाणी तुम्हाला नंबर वाईज जायचं नाहीये की 3 नंबर जो आहे तर तो आधी तर त्याचं नेमिंग आधी असं तुम्हाला करायचं नाहीये. या ठिकाणी तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार जनरली प्रोसीड व्हायचं आहे. आता अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार म्हणजे इथिल याचं नाव असेल इथिल आणि याचं नाव असेल मिथिल. मग आधी कोणाचं नेमिंग करणार तुम्ही? इथिल. मग सिम्पली लिहायचं तुम्हाला 4 इथिल. त्याच्यानंतर 3 नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली असणार आहे मिथिल. 3 मिथिल. त्याच्यानंतर कितीची चेन आपली प्रिपेअर झालेली आहे? 7 कार्बन. ओके, 4 इथिल 3 मिथिल हेप्टेन. सिंगल बॉन्ड असल्यामुळे जो सफिक्स आहे तर तो एनच यूज होणार आहे. एवढे रूल जर तुम्ही फक्त आणि फक्त सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन साठी जर घेतले तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड जो आहे तर त्याचं तुम्ही नॉमेनक्लेचर एकदम व्यवस्थितरित्या करू शकतात. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर प्लीज काढून घ्या कारण की दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट रूल फॉर द IUPAC सिस्टीम. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे आता तर तो आहे आपला रूल्स फॉर नेमिंग कॉम्प्लेक्स अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन विच कन्सिस्ट कार्बन कार्बन डबल और ट्रिपल बॉन्ड. तर आपला ॲज युजल फर्स्ट रूल आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ हायड्रोकार्बन. तुम्हाला हायड्रोकार्बनची लॉंगेस्ट चेन जी आहे तर ती सिलेक्ट करायची आहे. पण या ठिकाणी तुम्हाला एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना त्या चेन मध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड येणं मस्ट आहे. ओके, हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या की ज्या ठिकाणी तुम्ही डबल जनरली लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करत आहात भले त्या ठिकाणी अजून त्याच्या व्यतिरिक्त दुसरी लॉंगेस्ट चेन जरी असेल तरी तुम्ही ती सिलेक्ट करू शकत नाही. ओके, कारण की फंक्शनल ग्रुप जे आहे दॅट इज सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून फंक्शनल ग्रुप स्टार्ट होऊन जातात आणि तेव्हापासून तुम्हाला ते फंक्शनल ग्रुप चेन मध्ये इन्क्लूड करावे लागते. मग आता हा एक आपला कंपाऊंड आहे, ही आपली एक लॉंगेस्ट चेन जी आहे तर ती या ठिकाणी असेल. त्याच्या व्यतिरिक्त ही दुसरी सुद्धा लॉंगेस्ट चेन आहे पण या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जो आहे हा फंक्शनल ग्रुप येत नाही म्हणून तुम्ही ही सिलेक्ट करू शकत नाही. ओके, नंबरिंग पण कुठून द्यायची तुम्हाला? ॲज युजल जो फंक्शनल ग्रुप आहे तर त्या फंक्शनल ग्रुप पासून तुम्हाला नंबरिंग जी आहे ही नंबरिंग द्यायची आहे. CH2 डबल बॉन्ड CH CH अगेन CH2 CH2 अँड CH3. ओके, आता या ठिकाणी हा जो कार्बन आहे ह्या कार्बन पासून मी फर्स्ट नंबरिंग जी आहे ही फर्स्ट नंबरिंग दिलेली आहे. इथून ब्रांचिंग आपण जनरली राईट केलेली आहे. तर ब्रांचिंग बघा किती कार्बनची आहे? CH2 CH2 CH3. तर ब्रांचिंग जी झाली या ठिकाणी तर ती ब्रांचिंग झाली प्रोपिलची. किती नंबरच्या कार्बन ॲटमला ब्रांचिंग आहे? 3rd नंबरच्या. तर डेफिनेटली तुम्हाला जो रूल आहे तर तो रूल तुम्ही यूज करणार रूट वर्ड आधी, त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स जे असेल जो रूल आपण आधी लिहिलाय तो. 3rd नंबरच्या कार्बन ॲटमला त्या ठिकाणी कोणता ग्रुप अटॅच आहे? प्रोपिल. तर सगळ्यात फर्स्ट तुम्हाला ब्रांचिंग जी आहे तर ती ब्रांचिंग या ठिकाणी राईट करायची आहे 3 प्रोपिल. ओके, त्याच्यानंतर
नेक्स्ट पॉइंट, किती कार्बनची चेन आपली लॉंगेस्ट? 6 कार्बनची. मग या ठिकाणी जो आपला मेन रूट वर्ड जो आहे तर तो आपण हेक्सेन घेतो, पण या ठिकाणी डबल बॉन्ड असल्यामुळे ANE हे सफिक्स लागणार नाही. हे आपण आधीच बघितलं आहे की जर डबल बॉन्ड आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जे सफिक्स यूज करायचं आहे तर ते सफिक्स तुम्हाला यूज करायचा आहे ENE. पण आता या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट काय आहे, जो डबल बॉन्ड आहे तो कोणत्या कार्बनला आहे? सेकंड कार्बनला आहे की थर्ड कार्बनला आहे की फोर्थ कार्बनला आहे? आता या ठिकाणी जो डबल बॉन्ड आहे तर तो फर्स्ट नंबरच्या कार्बनला आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी नंबर्स जे आहे हे नंबर्स इंडिकेट करावे लागते. हेक्स 1ENE. ओके, 3 प्रोपिल हेक्स 1ENE. मग ही जी नेमिंग आहे ही नेमिंग एकदम क्लिअर होते की फर्स्ट नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे. जर तुम्ही नंबरिंग नाही दिलं तर मग कन्फ्युजन होते की कोणत्या नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड द्यायचा आहे. ही नंबरिंग तुम्ही यूज करू शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे नंबरिंग ऑफ कार्बन चेन. तर जशी आपण या ठिकाणी नंबरिंग दिली आहे सेम तुम्हाला त्या ठिकाणी पण नंबरिंग जी आहे तर ती द्यायची आहे. आता काही ठिकाणी जनरली हे दोघं नंबर लिहितात 1 2, म्हणजे कोणत्या दोन कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे. हेक्स 1 2 ENE असं सुद्धा लिहितात, पण जनरली ते तुम्ही नाही पण लिहिलं तरी चालेल, फक्त सिंगल जो लोएस्ट नंबर असेल तो पण लिहिला तरी चालणार आहे. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे, सेम कंपाऊंड मी या ठिकाणी घेतलेला आहे. आता हा कंपाऊंड मी या ठिकाणी घेतलेला आहे, याला नंबरिंग कुठून देणार? तिकडनं कीकडनं? डेफिनेटली आपल्याला नंबरिंग ह्या साईडने द्यावे लागणार आहे, कारण की ह्या साईडने दिल्यानंतर जो डबल बॉन्ड आहे तर त्या डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर येतोय. ओके, आपला जो रूट वर्ड असेल या ठिकाणी तर तो रूट वर्ड असेल हेप्टेन, म्हणजे जी लॉंगेस्ट चेन आहे तर ती हेप्टेनची असेल. आता जी ब्रांचिंग आहे, आता या ठिकाणी तुम्हाला जो रूल आहे सॅच्युरेटेडचा, ब्रांचिंगला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे, तर तो तुम्हाला कन्सिडर करायचा नाहीये. ओके, फक्त या ठिकाणी पॉइंट एकच लक्षात ठेवायचा आहे की डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, तर त्या ठिकाणी डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे. किती नंबरच्या कार्बन ॲटमला ब्रांचिंग आहे आता? 4 and 6. 4 6 डाय मिथिल. ओके, 4 6 डायमिथिल. सेम ग्रुप असल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय यूज करणार? प्रिफिक्स डाय मिथिल. त्याच्यानंतर जो आपला लॉंगेस्ट चेन आहे जी आपली तर ती आहे हेप्टेनची. ॲज युजल फक्त काय लिहायचं तुम्हाला? हेप्ट, आणि सफिक्स काय यूज करणार तुम्ही? ENE हे सफिक्स यूज करणार आहे. किती नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे? सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला. देअरफॉर या ठिकाणी तुम्ही लिहिणार डॅश 2ENE. 4 6 डायमिथिल हेप्ट 2ENE. हा कॅपिटल राईट नाही करायचा आहे, तो स्मॉल लेटरच हवा आणि त्यांच्यामध्ये गॅप पण नको. कंटिन्यू तुम्हाला त्या ठिकाणी राईट करायचा आहे. नेक्स्ट काही कंपाऊंड्स मी या ठिकाणी डबल बॉन्ड चे राईट केलेले आहे. लॉंगेस्ट चेन ॲज युजल हीच असेल, नंबरिंग इथून देणार 1 2 3 4. ओके, आता किती कार्बन आहे? 4. तर या ठिकाणी नेमिंग येणार आहे ब्यूट 1 इन. ओके, फर्स्ट नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे. नेक्स्ट अगेन आता नंबरिंग कुठून देणार? 1 2 3 4 5, कारण की ह्या कार्बनला लोएस्ट पॉसिबल नंबर येतोय. तर नेमिंग असणार आहे तुमची पेंट, त्याच्यानंतर 2ENE. ब्रांचिंग जर असेल तर ब्रांचिंग तुम्ही प्रिफिक्सला यूज करू शकता. नेक्स्ट आता या ठिकाणी मी जो ग्रुप घेतलाय तर तो घेतलेला आहे YNE, विच कन्सिस्ट ट्रिपल बॉन्ड. नंबरिंग 1 2 3 4 5 6. ओके, तर नेमिंग होणार हेक्स, आफ्टर दॅट 2YNE. ओके, तर अशा रीतीने सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं जे नॉमेनक्लेचर आहे तर हे आपलं झालेलं आहे. नॉमेनक्लेचर प्रॉपरली बघा, डेफिनेटली तुम्हाला हे क्लिअर होईल. ओके, जर नसेल क्लिअर झालं तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जनरली कमेंट करा की मॅडम हा मला पॉइंट जो आहे हा समजत नाहीये, मी तो पॉइंट डेफिनेटली रिपीट करेन.
आय होप आजचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल, म्हणजे सगळ्यांना समजला पण असेल IUPAC सिस्टीम. आपलं IUPAC सिस्टीम फक्त सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं झालेलं आहे. उद्या आपण थोडं अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन क्लिअर करू आणि फंक्शनल ग्रुप पण घेऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला IUPAC सिस्टीम व्यवस्थित समजेल. थँक्यू.